मध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत यांना अजून कोणती सत्ता हवी आहे जेणेकरून या सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा ते सुधारतील। आज भाजप मिंदे गटाचे खासदार त्यांचे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदार, दोन शिंदे गटाचे आणि एक भारतीय जनता पार्टीचे, प्लस पालकमंत्री राणे कुटुंबातील असताना या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ही आज व्हेंटिलेटरवर दिसत आहे। तुमच्याकडे ग्रामपंचायती तुमच्याकडे आहे, जिल्हा परिषद तुमच्याकडे, या तिन्ही मतदारसंघामध्येचे आमदार तुमचे, पालकमंत्री तुमचे, उपमुख्यमंत्री तुमचे आणि मुख्यमंत्रीही तुमचे, एवढं सगळं असताना या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम का नाही? हा आमचा या तिन्ही आमदार सन्माननीय दीपक केसरकर असतील, सन्माननीय निलेशजी राणे असतील, सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे असतील आणि मंत्री म्हणून राहिलेले केंद्रात आणि सध्याचे विद्यमान खासदार सन्माननीय नारायणजी राणे असतील, ही एवढी दिग्गज मंडळी असताना आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा या ठिकाणी खिळखिळी होताना दिसते। आज जिल्हा परिषद तुमच्याकडे आहे, किती PSC या ठिकाणी सक्षम आहेत, किती उपकेंद्र तुम्ही सक्षम त्या ठिकाणी केलात, किती MBBS डॉक्टर आहेत, किती BMS डॉक्टर आहेत, किती परिचारिका त्या ठिकाणी आहेत, याचा एकदा तरी आढावा या ठिकाणी पालकमंत्र्यांनी घेतला आहे का? आज जर गावागावात फिरलो असता तर पुढचे बऱ्याच ठिकाणी आरोग्य सेवक नाहीत, एक आरोग्य सेवक दोन दोन ठिकाणी काम करतोय, अशा पद्धतीची परिस्थिती आज जिल्हा परिषदेची दिसते। आज जी ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती तशीच आहे, डॉक्टर आहेत तर सुविधा नाहीत, सुविधा आहेत तर डॉक्टर नाहीत, अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी निश्चितपणे दिसून येते। आज मालवण सारख्या ग्रामीण रुग्णालयात फक्त टेम्पररी 7 महिन्यासाठी या ठिकाणी डॉक्टर्स आणले जातात आणि त्यानंतर ते गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचीच बातमी करून आपली पाठ टोकून घेण्याचं काम आताचे आमदार आणि आताचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी करतायत। आज मालवणमध्ये आलेला पेशंट या ठिकाणी ओरोसला सिंधुदुर्गमध्ये हलवला जातो, सिंधुदुर्गमधला पेशंट अजूनही या ठिकाणी गोवा, बांबोळी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी हलवला जातो। ही आमच्या जिल्ह्याची अवस्था किती दिवस राहणार आहे याचं उत्तर सन्माननीय या ठिकाणी जे वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांना भ्रमात ठेवतात त्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे। आज आरोग्य यंत्रणा संपूर्ण खिळखिळी झालेली दिसते। या ठिकाणी एक आमदार या ठिकाणी जनतेची बाजू मांडताना या ठिकाणी सभागृहामध्ये दिसतोय, परंतु ते प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्र्यांचं अपयश मात्र दाखवण्याचं काम तेच आमदार या ठिकाणी सभागृहामध्ये करत आहेत। त्यामुळे हा लोकांचा खेळखंडोबा थांबवून या जिल्ह्याला सक्षम अशी आरोग्य यंत्रणा या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। कारण सर्व सत्तास्थानं, सर्व गोष्टी या ठिकाणी तुमच्याकडे असताना आज या आरोग्य यंत्रणेवर दुर्लक्ष केला जातोय। हा आरोग्य यंत्रणेवर केलेला दुर्लक्ष हा जाणून बुजून केलेला दुर्लक्ष असा आमचा आरोप आहे। कारण सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील, सन्माननीय माजी खासदार विनायकजी राऊत साहेब असतील, यांच्या अथक प्रयत्नाने या जिल्ह्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना या जिल्ह्याला सुमारे 1000 कोटीची तरतूद करून या जिल्ह्याला आपल्याला पहिलं मेडिकल कॉलेज या ठिकाणी शासनाचं मंजूर झालं आणि ते शासनाचं मेडिकल कॉलेज मजबूत करण्याऐवजी ते खिळखिळं कसं होईल
यासाठी या सर्व सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी डाव आम्हाला दिसतोय. आज या ठिकाणी बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हॉस्पिटल नव्हतं. सन्माननीय आमदार वैभवजी नाईक यांनी प्रयत्न केले आणि आपल्या काळामध्ये कुडाळ शहरामध्ये या ठिकाणी बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचं हॉस्पिटल या ठिकाणी केलं. त्यामुळे मोफत उपचार या ठिकाणी लोकांना मिळत होते. परंतु आता मात्र त्या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे. योग्य उपचार त्या ठिकाणी मिळण्यासाठी जो पाठिंबा या ठिकाणी लोकप्रतिनिधीकडून दिला गेला पाहिजे तो या ठिकाणी दिला जात नाही. अनेक PSC असतील, अनेक उपकेंद्र असतील, ती सक्षम करण्यासाठी जी पावलं जिल्हा परिषदेकडून उचलली गेली पाहिजेत ती पावलं या ठिकाणी आज उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण सत्ता स्थान त्यांच्याकडे असताना सुद्धा आजची या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खिळखिळी होताना या ठिकाणी दिसते. मात्र लोकप्रतिनिधी याकडे बघ्याची भूमिका घेणार का, हाच आमचा या ठिकाणी सवाल.